लिंगच्या आधारावर जे हिंसा होतोय याचं मूळ कारण काय? मुलाचं व्यवहार. जेव्हा आपण आपलं आयुष्य जगतो तेव्हा एक असा काय मूलमंत्र आहे जो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे? मी तर एकच मंत्र देतोय की ह्या देशाला जर सुखी आणि चांगला करायचं तर तुमच्या हातात आहे, तरुणाच्या हातात आहे. जे ज्या प्रकारचे खेळ खेळाचं साधन सामग्री देतोय सर्वमुळे हे लिंगाचं भेदभाव होतोय. तिकडे पालकांनी जर थोडं विचार केलं तर लहानपणापासून हे परिवर्तन आपल्याला करता येईल. ती आहे गरजेचं. नमस्कार, सकाळच्या पॉडकास्ट मध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर जे बसलेले आहेत ते आहेत डॉक्टर अशोक दयालचंद. नमस्ते सर. नमस्कार सर, इतकी गेली 40-50 वर्ष तुम्ही जे काम करता आहात आणि मला हे वाटतं की चाइल्ड मॅरेज म्हणजे लहान वयात जे लग्न होतात त्याबद्दल तुमचं खूप मोठं काम आहे. तर असं ऐकिवात आलं होतं आमच्या की पोस्ट कोविड परत एकदा चाइल्ड मॅरेजेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यात कितपत तथ्य आहे? आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे चाइल्ड मॅरेजेसची? म्हणजे ज्या वेळेला आम्ही काम सुरू केलं होतं 82% किशोरवयीन मुलीचं लग्न 18 वर्षाचे अगोदर होतं आणि सरासरी लग्नाचे वय होती 14-14.5 वर्ष. आज तो परिस्थिती राहिली नाही, पण आज सुद्धा 4 पैकी 1 मुलीचं लग्न आज सुद्धा 18 वर्षाचे अगोदर होतं. तर आमचं विचार होतं की हे फक्त एक ग्रामीण क्षेत्राची समस्या आहे. आम्ही शहरी विभागात पुणे शहराची झोपडपट्टीमध्ये याच्या संशोधन केलं. त्याला 2015-16 मध्ये संशोधन झालं. 20 ते 25 वर्षाची महिलांना विचारलं की तुमचं लग्न कधी झालंय. 75% ही शहरी विभागाची गोष्ट आहे. 75% त्यावेळेस इकडे सुद्धा किशोरवयीन मुलीचं महिलाचं लग्न 18च्या अगोदर होतं. आज कमी झालंय पण अजूनही आहे समस्या, अजूनही आहे. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, कोविडच्या नंतर थोडं वाढ झाली पण आता कमी होत राहील. ओके ओके. आणि तुमचं अजून एक इनिशिएटिव्ह आहे की बॉईज ग्रुप तुमचा एक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांना जेंडर सेन्सिटिव्हिटी आणि गर्ल्स राईट्स अँड गर्ल्स एज्युकेशन या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना एज्युकेट करता. त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा की मुलांना हे शिकवावं असं का वाटलं? लिंगच्या आधारावर जे हिंसा होतोय याचं मूळ कारण काय? मुलाचं व्यवहार, त्यांची मानसिकता, त्यांची सोच, त्यांचा दृष्टिकोन जोपर्यंत ह्याच्या आत परिवर्तन होत नाही तोपर्यंत ह्याच्या आत काय परिवर्तन होणार नाही. आज ज्या वेळ चर्चा होतोय की महिलांमध्ये बिमारीचं, मृत्यूचं मुख्य कारण काय, हिंसावर कोणी चर्चा करत नाही. डोमेस्टिक व्हायलन्सवर आज कोणी चर्चा करत नाही. तो आहे एक मोठं आजाराचं कारण. आणि त्या कशामुळे आहे? माणसाचे, युवकाची सोच, त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे व्यवहारामुळे. तर त्याच्यात परिवर्तन आणणं गरजेचं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्यांच्या बरोबर काम सुरू केलं. त्यांना फक्त सांगितलं नाही काय खरंय काय चुकीचं आहे, त्यांना ह्याच्या आत इन्व्हॉल्व्ह केलं की तुम्ही आपल्या मित्रमंडळीला जाऊन पहा कुठपर्यंत हे चाललेलं व्यवहार आहे आणि त्याच्यात परिवर्तन करायचं प्रयास करा. त्याच्यामुळे भरपूर परिवर्तन झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यरत केले. दुसरा मुद्दा, बालविवाह ज्या वेळेला मी म्हणतोय तर लोक म्हणतात हा पालकाची चूक आहे. अरे ज्या मुलीचं लग्न होत राहिले कुठेतरी मुलं सोबत ते लग्न होतंय बरोबर. तर मुलांना आम्ही सांगितलं 18 वर्षाच्या अगोदर तुम्ही जर हे केलं लग्न, मुलीचे बरोबर लग्न केलं तर ह्या प्रकारचे धोके आहे, आता करून घ्या तुम्ही. बरोबर. तो आपोआप तिकडे सुद्धा त्यांची सोच आणि त्यांच्या व्यवहारामध्ये परिवर्तन झालं.
करेक्ट करेक्ट. मला आता हे विचारायचंय की मग जे पालक आहेत, ज्यांची मुलं आता नाकळत्या वयात आहेत, हळूहळू ते जातील कळत्या वयात, त्या पालकांनी आपल्या मुलग्यांच्या प्रती स्पेशली जेव्हा ते त्यांचं संगोपन करत असतात तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून असं वेगळ्या पद्धतीने त्यांचं जेंडर सेन्सिटायझेशन करण्याची गरज आपल्याला पडणार नाही? मॅडम, आज आपले जे शब्द आपण वापरतोय, जे ज्या प्रकारचे खेळाचं साधन सामग्री देतोय, सर्वमुळे हे लिंगाचं भेदभाव होतोय. तिकडे पालकांनी जर थोडं विचार केलं तर लहानपणापासून हे परिवर्तन आपल्याला करता येईल. ती आहे गरजेची. ओके ओके. आणि सर्व तरुणांना काय सांगाल की म्हणजे या पॉइंट ऑफ व्ह्यूनी की जेव्हा आपण आपलं आयुष्य जगतो तेव्हा एक असा काय मूलमंत्र आहे जो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे? मी तर एकच मंत्र देतोय की ह्या देशाला जर सुखी आणि चांगला करायचे तर तुमच्या हातात आहे, चावी तरुणाच्या हातात आहे. ओके. कारण तरुणाला जर सशक्तीकरण झालं तर 3 पिढ्यामध्ये परिवर्तन येतो. बरोबर. त्यांची स्वतःची पिढी, पालकाची पिढी, त्यांच्या मुलाची पिढी. बरोबर बरोबर. येस. थँक्यू सो मच.